नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मंडळी, आज नागपंचमी आहे आणि जर का तुम्ही आज नागपंचमीचा उपवास पकडू शकला नसाल तर ही कथा नक्की ऐका. ही कथा ऐकल्याने तुम्हाला उपवासाचे पुण्यही मिळेल आणि जीवनभराचे दुःखही निघून जाण्यास मदत होईल. ही एक कथा म्हणजे श्रीपाद प्रभूच्या कृपेचे वास्तव्य प्रकट होणारे आहे. आता कथा ऐकूया. कथा आहे काळा नाग आणि बहिणीच्या डोळ्यातील अश्रू. एका गावात एक रमा नावाची एक गरीब पण मनाने सोन्यासारखी एक पवित्र मुलगी राहत होती. आई वडील नसलेली ही एक मुलगी होती. तिला फक्त एक लहान भाऊ होता, त्याचं नाव गोपू होते. आई गेल्यानंतर रमाही, आईही आणि बहीणही आणि बापही तीच होती. गोपूसाठी ती हरवलेले बालपण बनली होती. दरवर्षी नागपंचमी आली की रमा स्वतः उपवास करते आणि सांगायची की हे नागदेवता, माझ्या भावाचं आयुष्य अखंड ठेव. माझा जीव घे, पण गोपूला काहीही होऊ देऊ नकोस. गावात सगळे म्हणायचे की रमाच्या मनात नागदेवता वसतोय. एक दिवस गोपू जंगलात हरवला. संध्याकाळी गावकऱ्यांना त्याचा शोध लागतो. तो एका झाडाखाली बेशुद्ध पडला होता. आजूबाजूला काहीच नाही, पण जमिनीवर नागाचा वळसा होता. गावात भीती पसरते. हे नागाने दंश केला असेल, पण गोपू जिवंत असतो आणि त्याच्या अंगावर कसलाही दंश नसतो. रमा मंदिरात धावत गेली. नागदेवता, गोपीचं जीवन तुमच्या पायाशी ठेवलं. तोच माझं अख्खं जग आहे. त्याला काही झालं तरी मीही या देहात राहू शकणार नाही. ती मूर्तीला मिठी मारून रडू लागली. तेवढ्यात एक काळा नाग मंदिरात आला. काळा नाग मंदिरात प्रवेश करतो म्हणून सगळेजण इकडे तिकडे पळू लागतात, पण रमा जागीच उभी राहते. नाग तिच्या पुढे येतो आणि आपला फणा तिच्या पायाजवळ टेकवतो. मग हळूहळू पूजेच्या फुलावर बसून शांत निघून जातो. गोपू पूर्ण बरा होतो. डॉक्टर म्हणतात कसलाही दंश नाही, पण त्याच्या श्वासाचा ठोका बंद झाला होता. काही वेळ जणू कुणी त्याचं रक्षण करत होतं. रमा फक्त म्हणते, माझ्या डोळ्यातील अश्रूंनी नागदेवतांनी उत्तर दिलं. जिथं प्रेम, त्याग आणि श्रद्धा एकत्र येतात तिथं चमत्कार नक्कीच घडतो. नागपंचमी म्हणजे फक्त दूध आणि पूजा नव्हे, तर एक भक्ती आणि भावनेची परीक्षा आहे. जर तुम्हाला तुमचं कुठलंही नातं वाचवायचं असेल, तर तुमच्या आयुष्यात कोणाची कृपा हवी असेल, तर ही कथा जास्तीत जास्त तुम्ही व्यक्तींना शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्री नागदेवता असे लिहा. मंडळी, ईश्वरी चमत्कार हे इथेच थांबत नाहीत. असाच एक चमत्कार झाला आणि नागांची कृपा झाली. त्यांच्या जीवनात चमत्कार घडून आला. अशी एक शापित नागदेवतेची कथा आहे. एक वेळ अशी होती की महाराष्ट्रात नागेश्वरपूर नावाच्या गावात एक गरीब विधवा राहायची. तिचे नाव होते जानकीबाई. ती अतिशय श्रद्धावान होती. दरवर्षी नागपंचमीचा उपवास करायची, नागांची पूजा करायची. पण तिचं नशीब मात्र कधीच फळत नव्हतं. ती म्हणायची, हे नागराजा, तुझ्यावर मी इतकी श्रद्धा ठेवते, तरीही माझ्या आयुष्यात चमत्कार का होत नाही? त्याच रात्री तिच्या अंगणात एक भला मोठा नाग प्रकट झाला. डोळ्यात जळजळीत तेज, पण राग नव्हता, फक्त शांती होती. तो नाग तिच्याकडे पाहून बोलला, आई, मी शापित आहे. माझ्यावर पूर्वजांचा शाप आहे. माझं मोक्ष तेव्हाच होईल जेव्हा मी खऱ्या भक्ताच्या घरात येईल. जानकी घाबरली नाही. ती म्हणाली, तू शापित असलास तरी आज तू माझ्या अंगणात आला आहेस, म्हणजेच तुझंही कल्याण ठरलं आणि माझंही. तेव्हा नाग चककला. त्याचं रूप नागराजाचं रूप धारण करत तो म्हणाला, हे माता, तुझ्या भक्तीमुळे माझा शाप संपला. आजपासून तुझं दुःख, तुझी गरिबी सगळं संपेल. श्रीपाद श्री वल्लभांनी तुला या दिवशी आशीर्वाद पाठवला आहे. त्यासाठी त्या रात्रीपासून जानकीच्या आयुष्यात बदल झाला. घर भरून येतं. आजार असलेली मुलगी बरी झाली. जी माणसं तिला हसायची ती लोक तिला माताजी म्हणत. ती लोकांना सांगते, श्रद्धा ठेवायला शिका. संकट कितीही असो, देव तुम्हाला सोडत नाही. अशीच अजून एक कथा
आहे तुमच्या जीवनाला, तुमच्या मनाला विचार करायला भाग पाडेल. दुसरी कथा आहे अहंकार मोडणारा चमत्कार. दत्तभक्त मालतीबाई. मालतीबाई एक श्रीमंत पण अत्यंत अहंकारी स्त्री होती. तिचं घर सोन्याने मढलेलं होतं, पण मन दगडासारखं. ती नेहमी म्हणायची, देव हे गरीब लोकांचे अफवा आहे. पैसा असेल तर देवही आपोआप येतो. तिच्या घरात नागपंचमी आली. तिने नोकरांना म्हटलं, सोन्याच्या नागाची पूजा करा आणि पूजे होईपर्यंत कुणीही घरात येणार नाही. तेवढ्यात एक वृद्ध स्त्री, अंगावर फाटकी वस्त्रे, डोळ्यात भक्ती, दारात येते. ती म्हणते, बाई पाणी द्या, उपवास आहे. नागदेवतेच्या कृपेने तुमचं भलं होईल. ती बाई डाफरते, निघ इकडून. भीक मागायची नवीन पद्धत आहे का ही? घरी यायचे आणि फाटकी कपडे घालायचे आणि इथे येऊन भीक मागायची. त्या वृद्ध बाईने चे डोळे हे शांत, फक्त एक वाक्य म्हणते, नागदेवता कधी सोन्याच्या नागात नाहीत, ते असतात त्या हृदयातल्या भावनेत. आणि ती निघून जाते. रात्री चमत्कार घडतो. संपूर्ण घरात नाग फिरायला लागतात. मालतीबाई घाबरते. घरातील सर्व मूर्तीवर नाग, सोन्याचे भांडे उलटे, दिवे विझतात. आधीच सोनं होतं ते राहत नाही, काळं पडतं. मालतीबाई फुटफुटून रडतात. कृपा करा, मी चुकीला कबूल करते आणि मला माफ करा. त्या रात्री तिच्या स्वप्नात श्रीवल्लभ येतात. मुली, देव मंदिरात नाही, तो हृदयात असतो. तुच्छ समजलेली वृद्ध स्त्री म्हणजे मीच होतो. माझ्या भक्ताशी उद्धटपणे वागणे म्हणजे माझ्याशी वागणे. ही कथा संपूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मंडळी, अशी ही कथा श्रीपाद वल्लभांची आणि नागदेवतेची तुम्ही ऐकल्यामुळे तुमच्या जीवनातील जे काही संकट असतील ते दूर होतील आणि तुमचे जीवन हे प्रगतीच्या मार्गावर राहील. त्यामुळे आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.